पुढे नेतोय. अण्णासाहेब पाटलांचं बलिदान गेलेलं वायाला जाऊन द्या ना, अण्णासाहेब जावळे पाटलाचं, वडजे पाटलांचं, मी जाऊ द्या ना, ते मी पुढे घेऊन चाललो, तुम्ही घेऊन जायचं काय आहे त्याचं. आणि काय मोठं म्हण ठेवायला हरकत देवा, नाही जमलं आपल्याला हे कोणा पोरग करतय, चला राहायचं मागोबा, काय अडचण आहे, काय अडचण का, तुम्हीच असं कशा राहिले कोणतरी उभा तर चल करतंय जातीसाठी, का पुढे दाखवायचं, काही होणार नाही, काय नाही होणार. षडयंत्रच उघडं पडलं, लय मोठं होतं ते, खूप मोठं होतं ते, आणि त्यांनाही कळून चुकलं. त्याचे फोटो पण आलेत, नाही असं पण नाही, फोटो पण आलेत. पण मी संयम धरतो, मी बघतो, शेवटी माझाच भावंडे बदलतो का, कारण माझा जो दाखला आरसा एकदा दाखवलं तिला अवघड होतं. माझ्या विरोधात कोण कोण बोलतोय त्याचे रोज दिवसातून 10-15 निरोप तरी आमच्यापर्यंत येत, बोलणारच पण. मी पहिल्यांदा आता मीडिया समोर बोलायचं नव्हतं, मोबाईल मध्ये गच भरलंय, गच. कुठं बसलेत, कुठं काय व्हिडिओ चालू आहे, कुठं काय आहे, कोण बोलायचं शिकतोय, कोण येतं, कोणची टीम आहे, हे कोणाचे कार्यकर्ते, तो प्रवक्ता कोणाचा आहे, हे काय शिकवतो. लिंबा झाडाखाली बसत असतात का प्रवक्ते लिंबा झाडाखाली नाही बसत. 4-2 पत्रकार लिंबा झाडाखाली नाही बसत, त्यांना सगळे गबाळच असत, टंगड्या लांबून पसरून बसून गप्पा, असं बोल तसं सांगत. म्हणजे हे पण कळतंय, बरं सांगितलं त्यांच्यातलेच परत फोटो व्हिडिओ काढून, हे तरी त्यांना कळायला पाहिजे. पण ते मी बोललो नाही मीडिया त्याच्यासाठी की मी जर ते एकदा दाखवलं तर आम्हाला जे माहिती व्हायच्या त्या बंद पडतात. त्यांना जर वाटलं याला आपण बोलतोय कोण रसद पुरीतो हे माहीत झालं तर ते उद्या सकाळी बंद पडलं, म्हणून ते बोलत नाहीये मी मीडियात. पुरी माहिती आणखीन त्याला जोवर आनंद घ्यायचा आहे तोवर घेऊ द्या. एकदा संकटाचे ढग सुरू झाले ना मग कळण तिन्ही ताळात कोण राहत आहे का नाही. कोणत्या प्रकरणात नाही मला काय करायचं चौकशी करून त्याची, पण मला माहित झालं ना समाजाचा असून समाजाचा शत्रू मंत्री कोण, असं कसं वेळ आलं तर मी त्याचं नाव बी घे. दारू खुले चर्चा होईल का नाही मला माहित नाही, पण मला आता अंमलबजावणी पाहिजे, कारण पोराचे ऍडमिशन आहे, मला पुऱ्या व्हॅलिडिटी पाहिजे, केसेस ते सगळे मागं पाहिजेत, 17 संस्थांचा JR पाहिजे. मी हटत नसतो, मी भेद महाराष्ट्रात मानत नाही, एकाही मागणी सुट्टी नाही. त्यांनी 30 मे पर्यंत सरकारनं मागण्याची सगळ्या अंमलबजावणी करून सगळे प्रमाणपत्र वाटप करून टाकावं राज्यातली, हाय तेवढे विषय.